पिल्ले जर अशी रस्ता सारखी अशी हळूहळू हात नको चालव, पोचल्यावर पूर्ण धुवायचा आहे, भांडे घासायचे आहे. कवा कशी जर अशी रस्ता कामाच्या नावाने ढिली ढिली नका सांगू जरा. सासूबाईचं सुनेवर अत्याचार म्हणतो आपण त्याला. बिचारी सुनी ती कामं करते तरीही सासूला काही सुनेवर दया येत नाही. आता मीनाला 6 महिने झालेले आहे. ती गरोदर होती. आता तिला 6 महिने झालेले आहे. आता तिची सासू आणि तिची सून आणि नणंद यामध्ये काय गमत होते ते कोण कमले पाणी घेऊन ये. किती बारीक बारीक झाली, कशी खाते किती करायची अंगाने लावत पाणी दिली. काय म्हणतो ते पोरग आहे मागं मागं जातं गेला कामावर. हो का? हो. तू नाही गेली कामावर. आता पाहू तिची सासू तिला दवाखान्यामध्ये घेऊन जाते की नाही घेऊन जाते, तिचा ट्रीटमेंट करते की नाही करत. आता हॉस्पिटलमध्ये काय होते आणि हॉस्पिटलचा काय निकाल लागतो ते पाहू. तुमचं नाव काय? काय झालं काकू हिला? काय झालं काकू? पडली. नाव काय सांगा? पूर्ण नाव? मीना देशमुख. कुठे राहता? देऊळ. ओपीडी पेपर काढून घेऊन या. चला मी तुम्हाला डॉक्टरकडे. सर पेशंट आले. बोला. कोणत्या महिन्यात सुरू आहे? 6वा महिना. तुम्ही सगळं तपासणी केली का वेळेवर? सोनोग्राफी केली होती, टीटीचं इंजेक्शन, वजन वगैरे चेक केलं होतं, बीपी तपासली होती. पण हे सगळं तपासणी खूप आवश्यक आहे. हे सगळं करायचं आता. मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहून देतो, रेफरन्स स्लिप. सगळं तपासणी करायची वेळेवर. ठीक आहे? समजलं का तुम्हाला? ओके. आणि चांगलं जेवणावर लक्ष ठेवायचं. ठीक आहे? रक्त वाढविणं खूप आवश्यक आहे. किती हेमोग्लोबिन ठेवायची सगळं माहिती ठेवायचं. 11 कमीत कमीत पाहिजे. ठीक आहे? ओके. चल या. हा झाला हॉस्पिटलचा निकाल. आता पाहूया आपण मीनाच्या 8व्या महिन्याला काय होते आणि तिची सासू, तिची नणंद, तिचे घरचे लोक काय रिॲक्शन देतात आणि त्यांची काय परिस्थिती असते ते पाहूया. 8व्या महिन्याची परिस्थिती. घरातले सारे काम मलाच करावं लागतं. डिलिव्हरी होऊन 7 दिवस झाले तर एवढंच काम नाही लागत. झोपल्या राहायचे. 8व्या महिन्यापासूनच एवढं झोपून
ओके सांगते ऐका मी तसं. अगं आई काय झालं? वहिनीचा फोन आला होता, वहिनीने बोलावलं आपल्याला. हो का हो त्याची इकडे आता बारचं गिरसं असं चांगलं जोरदार. आपण जाऊ. मी का म्हणतो ते सुंदर पाचशेची साडी आणली ते मी घालतो तू इकडे त्याला जराशी तयारी. मामीजी या पाय धुवा बहीण बाई पाय. पाहून आमच्या घरी पाणीच नाही का आमचे नाही भरले पाय. पोहे करते बाई, पोहे खा. आपल्याच घरी खाल्ले पोहे बे कायसाठी बोलवलं ते सांगा. सुनेला वाढून टाकलं सारं. का वाढवलं चांगली गच्चा खाऊ घालली 3 वेळा जेवायची सकाळपासूनची. हो का म्हणून कसं लेकरू झालं मांजरीच्या पिल्ल्यासारखं. मांजरीच्या मांजरीच्या पिल्यासारखी तर बोललो मांजरीच्या पिल्यासारखं. तुम्हीच केलं मांजरीसारखं. म्या काय केलं आता माझ्याच दिवस करा जेवढं काम करायला नव्हती सारे काम मॅच करायची. काकू घरी आहे का कुणी? हो आहे या बाई. नमस्कार काकू. आम्ही सावंगी बेगावरून आलेलो आहे. आम्ही नर्सिंगच्या कोर्सला आहे 3ऱ्या वर्षाला. तर आमचं देवडी इथं सर्वे सुरू आहे. तर आम्हाला तुमच्या कुटुंबाविषयी थोडी माहिती पाहिजे होती. 5 मिनिटं द्या का आम्हाला? बरं बसा बाई. ठीक आहे काकू. मला सांगता का तुमच्या घरी किती लोक आहेत? आमच्या घरी आम्ही दोघंच आहोत बाई. बरं काकाचं नाव काय? वय सांगा त्यांचं? 52 वर्ष. अजून कोण कोण राहते घरी? बाई आमची पोरगी आली आता 8व्याच महिन्यात डिलिव्हरी झाली. अरे बापरे. कधी झालं बाळंतपण यांचं? 7 दिवस झाले बाई. काय हो हे बाळचं खूप हलकं वाटतं एकदम आणि कुपोषित पण दिसतं. त्याची सासू आहे ना बाई समोर तिच्या. काय काकू खायला प्यायला नाही दिलं का सुनेला? काय सांग बाई चांगले शेंगदाणा गुळाचे लाडू खाल्ले बसून ठेवलं पण तरी त्यांच्या नाटू अवस्थेवरून तर बिलकुल वाटत नाही हो. ते आधीपासूनच आहे बाई तिच्या बाईच्या घरी होती तेव्हापासून. नाही, नाही, माझ्या घरी आली काहीतरी- तेव्हापासून तरी थोडीशी अंगात भरली. काहीतरी तुम्ही पालेभाज्या, भात, भाजी, वरणपोळी, खिचडी ती देत राहा त्यांना आणि त्या बाळाला फक्त आईचं दूध द्या आणि त्यांना योग्य ती विश्रांती सुद्धा द्या. ठीक आहे? हो नरबाई तिच्या माईने नाही का पाठवलेले ते शेंगदाणे गुळाचे लाडू नाही का ते गप्पा मॅच खाऊन टाकले. आता याच्या पुढे तिने रोज मी 1 लाडू देत जाईल आणि 1 गिलास दूध मग होईल तुम्हाला ना. माहिती आहे का त्या लाडवामध्ये काय असते म्हणून? नाही बाई. त्या गुड आणि शेंगदाण्याचे जे लाडू बनवतो आपण त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात लोह असते आणि हो ते का? लोह त्या आईसाठी खूप आवश्यक आहे. कारण त्या जर लोहयुक्त पदार्थ खाणार तर त्यांच्या बाळाला सुद्धा फायदा होईल. म्हणून तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे? हो जी हो बाई आता असंच आणि करू. आमच्या दवाखान्यात काही कार्यक्रम होत असतात दर आठवड्याला ते तुम्ही म्हणजे तिथं बघायला येतात. त्यामुळे तुम्हालाही माहिती मिळेल ताईंना पण आणि तुमच्या ज्ञानात पण भर पडेल. हो ठीक आहे नरबाई आम्ही आता असंच करतो. येतो आम्ही. ठीक आहे? हो. धन्यवाद. धन्यवाद. चालतो मी आता मी घेऊन जातो आपल्याकडे मी आपल्या सुनेला चांगली खाऊ बघा मंडळी म्हणजे एका सासूच्या अलगर्जीपणामुळे सुनेची आणि तिच्या नातवाची काय हालअवस्था झाली आणि जे मूल आहे ते कसं कुपोषित झालं. तर तुम्हीही ऐका आणि याच्यातून बोध घ्या
तर गरोदर मातेला योग्य व भरपूर प्रमाणात आहार घ्या. माझ्यासारखं तिच्या आईने पाठवलेले शेंगदाणे गुळाचे लाडू सासूने स्वतःच खाऊ नका, तर ते रोज तो नेले जाया. आणि या नाटकातून काहीतरी बोध घ्या. एवढीच विनंती. तर आज आपण इथं जो राष्ट्रीय आहार सप्ताह दिन आहे तो इथं साजरा करण्याकरिता जमलेलो होतो आणि त्या कार्यक्रमानिमित्त थोडं का होईना पण मॅडमने 2 शब्दात सांगितलं. तसंच आमच्या विद्यार्थिनींद्वारे आम्ही एक नाटिका सादर केली. त्यामधून जो काही बोध घ्यायचा आहे तो नागरिकांना दिलाच आम्ही. तसंच हा सप्ताह 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये साजरा केला जातो. आणि जी ह्या वर्षीची थीम आहे तर ती मालन्यूट्रिशन ए सायलेंट इमर्जन्सी, म्हणजेच कुपोषण एक मूक आपत्ती. तर हा कुपोषण हा प्रश्न पूर्ण आपल्या देशभराला भेडसावत आहे. तर तो दूर करण्यासाठी गावातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे आणि घरोघरी जाऊन आहाराविषयी येऊन आरोग्याविषयी माहिती देऊन त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालायला पाहिजे. कारण खेड्यामध्ये जो अंधविश्वास असतो किंवा रूढीप्रथा परंपरा असतात त्यामुळे सहसा गावकरी लोक किंवा ज्या आज्या वगैरे असतात त्या खाण्यापिण्याकडे तेवढं लक्ष देत नाही. त्यामुळे ह्या नाटिकेमधून जे काही आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे तो समजाच तुम्ही अवलंबावा ही मी विनंती करते. आणि आजच्या कार्यक्रमासाठी सरांनी आम्हाला परमिशन दिली. तसंच आमच्या फ्रेंड्स लोकांनी मॅडमने सुद्धा सगळ्यांनी